नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता नंदिनीचे वडील तिला आवाज देत तिच्या रूममध्ये येतात आणि म्हणू लागतात, नंदिनी अगं कुठे आहेस तू? तर त्याचवेळी शारदाताई त्या ठिकाणी येतात आणि नंदिनीच्या वडिलांना म्हणतात, अहो नंदिनी तिच्या मित्राकडे गेली आहे, तुमचा तो व्हिडिओ बनवायचा आहे ना त्यासाठी। तर आता नंदिनीचे वडील शारदाताईंना म्हणतात, तुझा तो नालायक जावई व्हिडिओ बनवायचा, मी नाही, तुला पीपीटी म्हणायचं आहे का? तर शारदाताई म्हणतात, हो हो तेच काहीतरी, मला नाव येत नव्हतं, मी विसरून गेले, बरं चला मी नाश्ता बनवलाय, पोहे थंड होतील, चला आपण खाऊन घेऊयात, असं म्हणत शारदाताई आता त्यांना घेऊन जात असतात। परंतु त्याचवेळी त्यांची नजर तिथे असणाऱ्या जीवांदिनीच्या फोटोंकडे जाते। आता मात्र नंदिनीचे वडील ते फोटो पाहताच आणि म्हणू लागतात, शारदा हा कचरा इथे काय करतोय? जा पिशवी घेऊन ये, मला हा कचरा साफ करायचा आहे। परंतु शारदाताई तिथून काही जात नाहीत। तर नंदिनीचे वडील म्हणतात, तू काही ऐकणार नाहीस, थांब मीच जातो आणि पिशवी घेऊन येतो आणि नंदिनीच्या रूममधला हा सगळा कचरा साफ करतो। परंतु शारदाताई चिडतात आणि म्हणू लागतात, हे नंदिनीला आवडणार नाही। तर नंदिनीचे वडील म्हणतात, शारदा ग तू काय बोलतेस? तर शारदाताई म्हणतात, हो हे नंदिनीला अजिबात आवडणार नाही, असं म्हणत शारदाताई तिथून निघून जातात। आता नंदिनीचे वडीलही पिशवी आणण्यासाठी निघून जातात। तर दुसरीकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, शारदाताई जे म्हणालेले असतात की नंदिनी तिच्या मित्राला भेटायला गेलेली असते, पण नंदिनी मात्र तिच्या सासरी आशीर्वाद बंगल्यात आलेली असते। आता नंदिनीला पाहताच काव्या खुश होते, धावत पळत आपल्या हातातलं बुक बाजूला करून ती ताईकडे येते आणि म्हणू लागते, ताई अगं तू आलीयस, असं म्हणत काव्या नंदिनीला मिठी मारते आणि तिला विचारते, ताई अगं तू कशी आहेस? तर पार्थ नंदिनीला विचारतो, नंदिनी तुम्ही अचानक? तर नंदिनी म्हणते, हो उद्या काव्याची परीक्षा आहे ना, मग मी नारळाच्या वड्या बनवल्या होत्या, मग म्हटलं तिला देऊयात आणि त्यासाठी मी आले आहे, असं म्हणत नंदिनी आता काव्याच्या हातामध्ये नारळाच्या वड्यांचा डबा देते। आता हे सगळं काही दृश्य जीवा पाहत असतो, परंतु नंदिनीला समोर पाहून जीवा काहीच रिॲक्ट होत नाही। त्याच्या चेहऱ्यावर मात्र नंदिनीविषयी राग असतो, कारण नंदिनीची वागणूक जीवाला अजिबातच आवडलेली नसते। नंदिनी पाहते तर जीवा तिथे उभा असतो, परंतु तो काहीच रिॲक्ट होत नसतो, तो साधी स्माईलही देत नसतो। नंदिनी मात्र त्याच्याकडे पाहत असते। नंदिनीची नजर जीवाला शोधत असते, परंतु जीवा मात्र नंदिनीकडे पाहतही नाही। तर त्याचवेळी हे दृश्य काव्य आणि पार्थ पाहतात, ते दोघंही एकमेकांकडे पाहतात आणि त्यानंतर काव्य म्हणू लागते, नंदिनीताई मला भेटायला आली आहे हे मला माहीत आहे पार्थ, परंतु इथे आल्यानंतर तिची नजर मात्र वेगळ्याच कोणाला तरी शोधत आहे। तर पार्थ म्हणतो, हो हे मात्र खरं आहे आणि मी या गोष्टीसाठी सहमत आहे। आता नंदिनी भानावर येते आणि लगेच म्हणते, अरे वा तुम्हा दोघांचं एका गोष्टीवर एकमत व्हायला लागलं तर। आता मात्र पार्थ थोडा विषय बदलतो आणि म्हणू लागतो, बरं झालं तुम्ही आलात, कारण यांची उद्या एक्झाम आहे ना, चला मला निघावं लागेल, कारण आता कलेक्टर मॅडमची बॅग भरावी लागेल, तुम्ही दोघंही गप्पा मारा, मी आलोच, असं म्हणत पार्थ आता बॅग भरण्यासाठी निघून जातो। तर आता नंदिनी जीवाकडे पाहते आणि ती जीवाशी बोलण्यासाठी एक पाऊल पुढे टाकेल, परंतु त्यावेळी जीवा मात्र त्याच्या रूममध्ये निघून जातो। तर आता नंदिनीचे डोळे पाणावतात, तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू असतात आणि तिची नजर जीवाला शोधत असते। तर त्याचवेळी काव्य म्हणू लागते, ताई काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल, आणि तू पण काय ग बाबांच्या बोलण्यावर विश्वास ठेवलास आणि तुमचं नातं एवढं कमकुवत केलंयस, तू जीवाला दुखावलंयस का ताई, तू असं का वागलीस? आता नंदिनी त्या गोष्टीचा विचार करू लागते। काव्य म्हणते, चल विचार करू नकोस, आणि हो आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही, जे झालं ते झालं, पण आता आपण यासाठी प्रयत्न करायचे, आणि तसंही आपण देशमुखांच्या सुना आहोत, मग देशमुखांच्या मुलांना कसं मनवायचं हे आपल्यापेक्षा जास्त कोणाला ठाऊक असणार? जा तुला बोलायचं आहे ना जीवासोबत बोल, अजिबात घाबरू नकोस, असं म्हणत काव्या नंदिनीला धीर देते आणि म्हणू लागते, आलेच मी, असं म्हणत काव्य तिथून निघून जाते। नंदिनी जीवाचा विचार करू लागते। जीवा त्याच्या रूममध्ये निघून गेलेला असतो, परंतु नंदिनीची नजर मात्र देशमुखांच्या घरात जीवाला शोधत असते। आता नंदिनी आपलं घर डोळे भरून पाहत असते। तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, नंदिनीचे वडील पिशवी घेऊन येतात। तर शारदाताई त्यांच्या मागून येत म्हणतात, अहो तुम्ही हे काय करताय? परंतु नंदिनीचे वडील काही ऐकून न घेता ते सगळे फोटो पिशवीत भरत असतात। शारदाताई म्हणतात, खबरदार एका फोटोला जरी हात लावलात तरी। तर आता नंदिनीचे वडील म्हणतात, पण हा कचरा इथे काय करतोय, कोणी आणून ठेवला इथे? तर
शारदाताई म्हणतात, हे सगळं काही जीवाने गुड्डूकडे दिलं होतं आणि गुड्डू इथून जाताना त्याने नंदिनीकडे दिलं. तर नंदिनीचे वडील म्हणतात, मग हा कचरा नंदिनीने तिच्या रूममध्ये का ठेवला आहे, तिने फेकून का दिला नाही? शारदाताई म्हणतात, तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. नंदिनीने फेकून दिला नाही, कारण नंदिनीला तुम्ही कितीही अडवण्याचा प्रयत्न केला आणि कितीही तुम्ही लाख प्रयत्न केलेत तरीसुद्धा नंदिनी आता मनाने मोहिते राहिलेली नाही, तर ती देशमुख झाली आहे. नंदिनी जीवा देशमुख. आता मात्र शारदाताईंच्या या बोलण्याचा नंदिनीचे वडीलही विचार करू लागतात. तर दुसरीकडे घरात पाऊल टाकता क्षणी आता नंदिनी अगोदर देवघरासमोर येते. देवघरात गणपती बाप्पासमोर हात जोडते आणि म्हणू लागते, मनाने जरी मी या घराशी जोडली गेली असले तरीसुद्धा आता नंदिनी देवासमोर प्रार्थना करत असते. आणि त्याचवेळी मानिनीताई देवपूजेसाठी खाली येत असतात. मानिनीताई पाहतात तर देवासमोर नंदिनी उभी असते. आता काही त्यांचा आनंद गगनात मावत नसतो. त्या आवाज देत म्हणतात, नंदिनी, असं म्हणत त्या धावत पळत नंदिनीच्या दिशेने येत असतात. तर नंदिनी देवासमोर प्रार्थना करत म्हणते, जरी मी मनाने देशमुख असले तरी सुद्धा जीवानी माझ्यामधला अबोला मात्र तसाच आहे. देवा, लवकरात लवकर हा अबोलाही मिटू देत, असं म्हणत ती गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करू लागते. तर त्याचवेळी मानिनीताई तिच्या मागे उभ्या राहतात आणि म्हणू लागतात, देव ऐकतोय बरं का. आता ज्यावेळी नंदिनी मागे वळून पाहते तर तिथे मानिनीताई असतात आणि त्यांना पाहून नंदिनी खुश होते. लगेच मिठी मारते आणि विचारते, आई कशा आहात तुम्ही? तर मानिनीताई म्हणतात, आता तर मी एकदम मस्त आहे. म्हणजे आतापर्यंत छानच होते, परंतु आता मात्र माझ्या घराला परिपूर्णत्व आलं आहे. म्हणजे विक्रम एवढ्या मोठ्या टूरवरून घरी आले आहेत. पार्थ आणि काव्या तर खरी होतेच, परंतु माझा मुलगा जीवासुद्धा खरी आला आहे आणि आता माझ्या लाडक्या सूनबाई नंदिनीसुद्धा खरी आली आहे. मग आता मला कशाची भीती आहे? आता मी खरंच खूप खूप खुश आहे, असं म्हणत मानिनीताई त्यांचा आनंद व्यक्त करत असतात. मानिनीताई नंदिनीला म्हणतात, मला माहीतच होतं जीवा घरी आल्यानंतर जीवाची ही लाडकी नंदिनी जीवापासून जास्त दिवस लांब नाही राहू शकत आणि माझी नंदिनी घरी येणार याची मला पूर्ण खात्री होती. मला खात्री होती नंदिनी की जीवा घरी आल्यानंतर तू जास्त काळ तुझ्या माहेरी नाही राहू शकणार. खरं तर, असं म्हणत मानिनीताई पुढे म्हणतात, खरं तर जीवा घरी आला त्याच दिवशी तू घरी यायला हवी होतीस, कारण आम्ही सर्वच जण तुझी वाट पाहत होतो. जीवा एकटाच घरी आला त्यावेळी आम्हा सगळ्यांनाच खूप वाईट वाटलं. नंदिनी, अगं जीवाचं काय चुकलं? 21 दिवस त्याने तुझ्यासाठी प्रत्येक गोष्ट केली. 21 दिवस त्याने तुझ्यासाठी काय केलं हे आम्ही अनुभवलं आहे आणि तरीसुद्धा जीवा घरी येत असताना तुझी मात्र पावलं का अडखळलीत नंदिनी? आता मात्र नंदिनीचे डोळे पाणावतात. तर मानिनीताई नंदिनीला म्हणतात, सॉरी, तू आल्या आल्या मी प्रश्नांची खलबत्ती सुरू केली, सॉरी नंदिनी, असं म्हणत ते नंदिनीची माफी मागू लागतात. आणि नंदिनीला म्हणतात, बरं आपण हे सगळं काही नंतर बोलू, पण मला सांग तू अशी उभी काय? चल आपण बसूयात, नाश्ता करूयात, चहा पिऊयात आणि मग तुझं सामानही ठेवूयात. सामान कुठे आहे? असं म्हणत मानिनीताई नंदिनीची बॅग शोधत असतात, परंतु बॅग मात्र कुठेच दिसत नसते. आता नंदिनी मानिनीताईंकडे पाहते तर आत्तापर्यंत खुश असणाऱ्या मानिनीताई लगेच त्यांना खूप वाईट वाटतं आणि ते पाहून नंदिनीलाही खूप वाईट वाटतं. मानिनीताई म्हणू लागतात, हे काय, तू बॅग घेऊन आली नाहीयेस? म्हणजे तू कायमची राहायला आली नाहीयेस, तू भेटायला आली आहेस. तू कोणाला भेटायला आली आहेस? मला, काव्याला की अजून कोणाला? नंदिनी, तू परत आलीच नाहीयेस ना कायमची? नंदिनी, तू वाईट वाटून घेऊ नकोस, परंतु मी किंवा विक्रम आम्ही दोघांनीही आमच्या मुलांना नात्याबद्दल कधी फोर्स केला नाही आणि तुला हवा तेवढा वेळ घे, काहीच हरकत नाही, कारण आम्ही तसे आईवडीलही नाही आहोत आणि सासू सासरेही नाही आहोत, नाही का? मला खात्री आहे नंदिनी, आता जरी तू काही बोलत नसलीस तरी जेव्हा वाटेल, जेव्हा कळेल त्यावेळी तू पुन्हा एकदा या घरी परतून येशील, हो ना? तर नंदिनी हसतच होकार देते. शारदाताई म्हणतात, अगं पण तू उभी काहीस, चल ना, ये खरी, फ्रेश हो, आपण दोघांनी चहा पिऊयात. चल, मी तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी चहा बनवते, असं म्हणत आता मानिनीताई किचनच्या दिशेने जात असतात. परंतु त्याचवेळी त्या मोठ्यानेच म्हणतात, अरे देवा. तर नंदिनी विचारते, आई काय झालंय? तर मानिनीताई नंदिनीला म्हणतात, नंदिनी अगं बघ ना, हा जीवा, त्याने बॅग कुठे ठेवली आहे बघ. मग आता मला सांग, या जीवाचा पसारा मी आवरायचा की मग मी चहा ठेवायची? या पसाऱ्यावाल्याचा पसारा आवरण्यातच माझा अख्खा वेळ निघून जातो. तर नंदिनी म्हणू लागते, आई तुम्ही काळजी करू नका, या पसाऱ्यावाल्याचा पसारा आवरण्यासाठी मी आहे ना, काहीच काळजी करू नका. आता मात्र मानिनीताई खुश होतात, त्या नंदिनीकडे पाहतात आणि चहा बनवण्यासाठी निघून जातात. नंदिनी जीवाची बॅग पाहते आणि त्या बॅगमध्ये सुद्धा कुठेतरी तिच्या आठवणी दडलेल्या असतात.
आता त्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या होतात. नंदिनी बॅग आणि बॉटल हातात घेते त्यावेळी तिला तिचे जुने क्षण आठवू लागतात. जीवाने साड्यांचा घातलेला पसारा, एक साडी निवडण्यासाठी सगळ्या साड्या अगदी बेडवर पसरून ठेवलेल्या असतात. हे दृश्य नंदिनीच्या डोळ्यासमोर असते. ती बेडरूमकडे पाहते तेव्हा ते सर्व दृश्य तिला आठवू लागतं. जीवाच्या केसांची करून दिलेली चंपी, तर त्यानंतर जीवा आणि नंदिनीमध्ये असणारे प्रेमाचे क्षण नंदिनीला आठवू लागतात आणि ती तिच्या रूमकडे पाहत असते. जीवा झोपी गेलेला असताना ऑफिसचं काम, तो पसारा तसाच असतो आणि नंदिनीने अलगदपणे जीवाला शांत झोप लागावी म्हणून उचललेला तो पसारा, त्याची उचललेली ती बॅग, उचललेला तो लॅपटॉप, हे सर्व क्षण तिच्या अजूनही डोळ्यासमोर असतात. नंदिनी जीवाची बॅग घेत, त्याची बॉटल घेत, हळूहळू एक एक पायरी चढत आता ती तिच्या बेडरूमच्या दिशेने निघालेली असते. आपण जीवाशी बोलावं हे नंदिनीला मनोमन वाटत असतं, परंतु जीवाने मात्र बोलण्यासाठी आणि पाहण्यासाठीही नकार दिलेला असतो. आता नंदिनी काही करून जीवाशी आपण बोलावं आणि म्हणूनच त्या बॅगचं निमित्त काढून बेडरूमच्या दिशेने निघालेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, पार्थ कलेक्टर मॅडमची बॅग भरत असतो आणि बॅग एवढी गचागच भरलेली असते की आता बॅगची चैनही लागत नसते. तर त्याचवेळी काव्या त्या ठिकाणी येते. तर पार्थ काव्याला म्हणतो, काव्या तुम्ही एक काम करता का, तुम्ही जरा या सुटकेसवर बसता का, म्हणजे बॅग थोडी दबली जाईल आणि त्यानंतर त्याची चैन लागेल. तर काव्या म्हणते, देशमुख अहो तुम्ही बॅग भरायला कधी शिकणार आहात, मला काहीच कळत नाही. बघावं त्यावेळी बॅग अशी कोंबून भरून ठेवता आणि एवढं काय भरलंय तुम्ही त्या बॅगमध्ये. असं म्हणत काव्या आता बॅग उघडून पाहते तर त्यामध्ये काव्याच्या कपड्यांसहित, पुस्तकांसहित आता बोकडी सुद्धा त्या बॅगमध्ये असतो. आता मात्र काव्याला धक्काच बसतो. ती पार्थकडे पाहू लागते, परंतु पार्थ मात्र काव्यापासून नजर लपवत असतो. आता काव्या तिच्या बोकडीला हातात घेते आणि म्हणू लागते, बोकडी तू कितीही नजर लपवण्याचा प्रयत्न केलास तरी सुद्धा तुझ्या चेहऱ्यावर असणारी स्माईल काही माझ्यापासून लपून राहणार नाहीये. पार्थ तिकडे हसत असतो. तर काव्या म्हणते, बोकुडी तू हसतोयस हे मला कळतंय. असं म्हणत ती तिच्या बोकुडीला बेडवर ठेवते आणि पार्थला म्हणू लागते, पार्थ देशमुख पाऊस पडल्यानंतर आपल्याला पाऊस दिसत नाही, परंतु ओलसर जमीन दिसते, हवेतील गारवा जाणवतो आणि पावसाची जाणीव आपोआपच आपल्याला होते. अगदी तसंच तुमचा रुसवा केलाय आणि हे जरी तुम्ही बोलून दाखवत नसला तरी सुद्धा तुमच्या कृतीतून दिसतंय देशमुख मला. आता पार्थ गालातल्या गालात हसत असतो. तर काव्या म्हणू लागते, असं असताना देशमुख तुम्ही तुमचं हसणं माझ्यापासून कितीही लपवून ठेवलं तरी सुद्धा या हसण्यामुळे तुमच्या गालावरच्या ज्या रेषा आहेत त्या मला दिसत आहेत. आता पार्थ हसू लागतो आणि नजर लपवत असतो. काव्या हळूच पार्थला डोकावून पाहत म्हणू लागते की हो देशमुख मला दिसत आहेत. आता मात्र पार्थ थोडा लाजतो आणि लगेच आपली बॅग भरायला बसतो. तर काव्या पार्थला म्हणू लागते, देशमुख माझी आता देवाकडे एकच प्रार्थना आहे. तर पार्थ विचारतो, कोणती. तर काव्या म्हणते, हळूहळू आपल्या नात्यातील गैरसमज, आपल्यातील दुरावा जसा कमी होत जातोय तसंच जीवा आणि नंदिनीताई या दोघांमध्ये असणारा दुरावा, त्या दोघांमध्ये गैरसमजाची असणारी जखम लवकरात लवकर भरली जावी एवढंच मला वाटतंय. त्या दोघांनी लवकरात लवकर एकत्र यावं यासाठीच मी देवाकडे प्रार्थना करेन. त्यांच्याही नात्यातील जखमा हळूहळू भरल्या जाऊ देत. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की जीवा त्याच्या रूममध्ये असतो. आता जीवालाही सतत नंदिनीची आठवण येत असते. तिचा विचार याच्याही मनात असतो, परंतु नंदिनीचं वागणं जीवा विसरू शकत नाही. आता जीवा रूममध्ये फेऱ्या मारत असतो, परंतु त्याच्या डोळ्यासमोर नंदिनीचा तो चेहरा असतो. नंदिनीचं देशमुखांच्या घरी येणं, आपल्याकडे पाहणं आणि त्यानंतर काव्याला मिठी मारणं, हे सगळं काही जीवाला दिसत असतं. जीवाच्या ते चित्र डोळ्यासमोर असतं आणि शेवटी जीवाची चिडचिड होते. त्याला राग व्यक्त कसा करावा काहीच कळत नसतं. त्याला नंदिनीचा खूप राग आलेला असतो. नंदिनीचं वागणं त्याला अजिबात आवडलेलं नसतं. आता नंदिनी मात्र जीवाला भेटण्यासाठी आतुर झालेली असते आणि ती बॅग घेऊन, बॉटल घेऊन रूमच्या समोर येऊन उभी राहते. जीवाने दरवाजा बंद करून घेतलेले असतात, परंतु या दरवाजाच्या आड मात्र दोघांचंही मन मात्र एकमेकांमध्ये गुंतून गेलेलं असतं. तर नंदिनी तिच्या हातातील बॅग खाली ठेवते आणि दरवाजा ठोठावत जीवाला आवाज देत म्हणते, पसारेवाला दरवाजा उघडताय का. अहो बघा तरी कोण आलंय. तुमचा पसारा आवरण्यासाठी तुमची ही चकाचक बाई आली आहे. पसारेवाला अहो दरवाजा तरी उघडा. आता मात्र जीवाला धक्काच बसतो. नंदिनी चक्क जीवाच्या दरवाजासमोर येऊन उभी असते आणि दरवाजा उघडण्यासाठी ती जीवाला आवाज देऊ लागते, परंतु जीवा काही दरवाजा उघडत नाही, कारण जीवा नंदिनीवर भरपूर रागवलेला असतो. नंदिनी म्हणू लागते, पसारेवाला अहो किती
किती भाव खाता हो तुम्ही? अहो मी इथे दरवाजासमोर उभी आहे आणि तरीसुद्धा तुम्ही दरवाजा उघडत नाही आहात. अहो तुमची चकाचक बाई परत आली आहे. परंतु जीवा काही दरवाजा उघडत नाही. तो हळूवार पावलाने दरवाजाकडे येऊन उभा राहतो. नंदिनी म्हणते, पसारेवाला मला माहीत आहे तुम्ही दरवाजापाशी येऊन पोचला आहात. तुम्ही अगदी माझ्या जवळ आला आहात. मग दरवाजा उघडायला एवढा भाव का खाताय? मला माहीत आहे तुम्ही दरवाजापाशी आहात आणि आता तुम्हाला दरवाजा उघडावाच लागेल. पसारेवाला अहो दरवाजा उघडा ना. परंतु जीवा काही दरवाजा उघडत नसतो. तर नंदिनी म्हणू लागते, मला माहीत आहे तुम्ही काही असं ऐकणार नाही. असं म्हणत नंदिनी शेवटी त्यांचं समथिंगवालं घड्याळाचं बटन दाबते आणि शेवटी त्या दोघांच्याही हृदयाचे ठोके वाजवू लागतात, म्हणजेच घड्याळाचे. आणि आता मात्र नंदिनी जीवाला म्हणते, बघितलं तर मला माहीतच होतं तुम्ही इथेच असणार आहात, पण तुम्हाला दरवाजा उघडायचाच नाही आहे. एवढा भाव खाता का तुम्ही? अहो किती रागवणार आहात माझ्यावर? आता तरी दरवाजा उघडा. परंतु जीवा काही दरवाजा उघडायला तयार नसतो. नंदिनी म्हणू लागते, पसारेवाला खरं तर मी तुमच्याशी बोलायला आले होते, थेट मुद्द्यावर नाही आले. परंतु मला माहीत आहे तुम्ही माझ्यावर रागवला आहात, तुम्ही माझ्याशी अबोला धरलाय. म्हणून म्हटलं की थोडं जीवा स्टाईलने थोडं मस्करीच्या मार्गाने जाऊयात. पण तुम्ही तर जास्तच भाव खाताय. तुम्ही तर साधा दरवाजाही उघडत नाही आहेत. अहो पण मी तुमचं सामान घेऊन आले होते, मला सांगा हे सामान कुठे ठेवायचं आहे? तर जीवा म्हणतो तिथेच. नंदिनी म्हणते, काय हे सामान इथेच ठेवायचं आहे का? आता नंदिनी जीवा दरवाजा उघडण्याची वाट पाहत असते, परंतु जीवाचा रुसवा काही जात नसतो. नंदिनी म्हणते, अहो तुम्हीच म्हणता ना दुःखाला दूर लोटण्यासाठी हसणाऱ्या हातांची गरज असते. मग आता मात्र जीवा दरवाजा उघडायला जाईल, परंतु त्याचवेळी जीवाला घडलेला प्रसंग आठवतो. जीवा नंदिनीला विचारतो, त्यावेळी मात्र नंदिनीने पूर्णपणे नकार दिलेला असतो. ती म्हणालेली असते की मला काहीच आठवत नाही. याचाच अर्थ तिने प्रेमाला नकार दिलेला असतो. हे सगळं काही दृश्य ज्यावेळी जीवाच्या डोळ्यासमोर असतं ते क्षण जीवाला आठवतात. त्यावेळी जीवा पुन्हा एकदा तिथेच थांबतो. नंदिनी जीवाला विचारते, आठवतंय ना? परंतु जीवा नकार देत म्हणतो, नाही आठवत आहे मला. असं म्हणत जीवा दरवाजाकडून दुसरीकडे निघून जातो. आता मात्र नंदिनीनेही तिचं पाऊल मागे घेतलेलं असतं, कारण जीवाने आता नात्याचा स्वीकार करण्यासाठी आणि दरवाजा उघडण्यासाठीच नकार दिलेला असतो आणि यामुळे नंदिनीला धक्का बसतो. दुसरीकडे पाहायला मिळतं, कधीही देवासमोर हात न जोडणारी रम्या आता चक्क आपल्या मोबाईलमधील गणपतीचा फोटो समोर ठेवते आणि देवासमोर नैवेद्य ठेवत घंटे वाजवत ती देवाला प्रार्थना करू लागते. आणि त्याचवेळी वसुआत्या त्या ठिकाणी येतात आणि त्या रम्याला विचारतात, रम्या ग काय चाललंय? रम्या म्हणते, काही नाही. तर वसुआत्या म्हणतात, मग हे काय चक्क देवासमोर हात जोडतेस, प्रार्थना करतेस, नैवेद्यही ठेवलायस, आज काही स्पेशल आहे का? म्हणजे मला तरी वाटतंय की काव्याची एक्झाम आहे आणि तिची एक्झाम नीट व्हावी यासाठी तू देवाला प्रार्थना करतेस का? तर रम्या म्हणते, आई अगं तू काय बोलतेस? मी आणि त्या काव्यासाठी प्रार्थना करू? शक्य नाही अगं. आज ती काव्या माझ्या पार्थला घेऊन इथून जात आहे. मला तर तिचं तोंडही पाहावंसं वाटत नाही आणि तरीसुद्धा ती इथे राहून माझ्याच पार्थवर अधिकार गाजवते. माझा तर तिला तळतळाट लागणार आहे. तिचं चांगलं होऊ नये यासाठीच तर मी देवाजवळ प्रार्थना करत आहे. गणपती बाप्पा यावेळी तरी तू माझी प्रार्थना ऐक. तर वसुआत्या हात जोडत म्हणू लागतात, देवा माझ्या रम्याला जे वाटतंय तेच होऊ देत. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता काव्या एक्झामसाठी निघालेली असते, म्हणूनच ती मानिनीताई आणि विक्रम यांचे आशीर्वाद घेण्यासाठी येते. आता ते त्यांना नमस्कार करणार, परंतु त्याचवेळी विक्रम म्हणू लागतात, अरे थांब थांब, एकटीच नमस्कार करतेस, पार्थ कुठे आहे? तर त्यावेळी काव्या म्हणू लागते, ते तर बॅग घेऊन कधीच निघाले आहेत. तर मानिनीताई काव्याला म्हणतात, बरं हरकत नाही, तू आशीर्वाद घे. तर विक्रम म्हणतात, हे काय तुला एकटीलाच आशीर्वाद द्यायचे आहेत का? तर मानिनीताई विक्रम यांना म्हणतात, अहो असं काय करताय? परीक्षा तर काव्याची आहे ना, मग तिला आशीर्वाद दिले तरी काहीच हरकत नाही. तर विक्रम म्हणतात, हो परंतु त्यांच्या नात्याची ही परीक्षा आहे ना, मला तर त्यांना यासाठी आशीर्वाद द्यायचे आहेत की त्या दोघांचं सगळं काही व्यवस्थित होऊ देत. तर काव्य म्हणू लागते, बाबा त्याची तर काळजीच करू नका, आता सगळं काही नीट होणारच आहे. तर आता विक्रम म्हणू लागतात, बरं हरकत नाही, मग आता मी तुला आशीर्वाद काय देऊ? यशस्वी भव, तुम्हा दोघांची भांडणं होऊ नयेत यासाठी. तर काव्य म्हणू लागते, बाबा आता काळजी करू नका, कारण आता आम्हा दोघांमध्ये कोणतेच गैरसमज राहिले नाही आहेत. तर विक्रम खुश होतात आणि म्हणू लागते, असंच होऊ देत, तुम्हा दोघांचं नातं एकदम घट्ट होऊ देत आणि माझे आशीर्वाद तर तुझ्या पाठीशी आहेतच. तर मानिनीताई म्हणतात, काव्या अगं आम्हा दोघांचेही आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेतच आणि मला खात्री आहे की तू ह्या परीक्षेत उत्तीर्ण होशीलच, कारण आमची काव्या हुशारच आहे. तर विक्रम म्हणू लागतात, तसंही आशीर्वादांची गरज कोणाला असते? तर जे कॉफी वगैरे करतात त्यांना. आमची पोरगी म्हणजे काय हुशार, तिला तर आशीर्वादांची गरजच नाहीये, त्यामुळे आमची खात्री आहे की तू चांगलं यश मिळवशीलच. तर मानिनीताई म्हणतात,
हो, एक्झामसाठी वेळेत पोहोचा, परंतु येताना हळूवारपणे सावकाश आलात तरी चालेल. पुणे, लोणावळा सगळं फिरून या. आणि हो, येताना आमच्यासाठी लोणावळ्याची चिक्की वगैरे घेऊन या. तर विक्रम म्हणू लागतात, हो, पण त्या दोघांचं नातं जरा चिक्कीसारखं तर होऊ देत, असं म्हणत सर्वच जण हसू लागतात. तर त्यानंतर आता काव्या नंदिनीला नमस्कार करते. तर नंदिनी म्हणू लागते, अगं तू माझे कुठे आशीर्वाद घेतेस? माझ्या या लाडूबाईच्या पाठीशी माझे आशीर्वाद सदैव असतील. आणि हो लाडूबाई, आज तुझी परीक्षा आहे, त्यामुळे शांत डोक्याने पेपर लिहायचा आहे, कुठलाच विचार करायचा नाही. आणि हो, देवाला नमस्कार केलायस ना? तर काव्यामध्ये हो, बाप्पाला नमस्कार केला आहे आणि म्हणाले आहे, आत्तापर्यंत जशी साथ दिली आहेस तशीच साथ कायम असू देत. पण आजचा पेपर तर मलाच लिहावा लागणार ना, कारण तिथे हात धरून पेपर लिहायला बाप्पा तर येणार नाही आहे, असं म्हणत काव्या थोडी मस्करी करू लागते. तर नंदिनीचा लक्ष मात्र जीवाच्या रूमकडे असतो. जीवाने अजूनपर्यंत दरवाजा उघडलेला नसतो आणि म्हणूनच नंदिनीचा जीव अगदी जीवासाठी कासावीस होत असतो. काव्य म्हणू लागते, ताई, मी सुद्धा गेले होते, परंतु जीवाने दरवाजा नाही उघडलं. मी त्याला बाय म्हणाले, तर आतूनच त्याने मला परीक्षेसाठी शुभेच्छा दिलीत. काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. ताई, मला माहीत आहे, मी एक्झामसाठी जात असले तरीसुद्धा तुझी सुद्धा इथे परीक्षा आहे याची मला जाणीव आहे. आणि ताई, मला खात्री आहे ही परीक्षा तू नक्कीच उत्तीर्ण होशील. तर मानिनीताई म्हणतात, हो हो, एवढं मात्र खरं आहे, कारण आमची नंदिनी सुद्धा कोणाची कॉफी वगैरे करत नाही. तर विक्रम काव्याला म्हणतात, तू अजिबातच काळजी करू नकोस, तू तिकडे परीक्षा देऊन येईपर्यंत इकडच्या एक्झामचा निकालही लागलेला असेल, असं म्हणत आता सर्वच जण हसू लागतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, काव्या नंदिनीला म्हणते, ताई, तू इथे आल्यापासून जीवा आणि मला एकत्र पाहिल्यानंतर तुला 16 डिसेंबर ही तारीख आठवली तरी का गं? आता मात्र नंदिनी विचार करू लागते. तर ज्यावेळी काव्या घराबाहेर पडते त्यावेळी पार्थ तिच्यासाठी एक स्पेशल गाडी घेऊन आलेला असतो. ते दृश्य पाहून काव्या म्हणू लागते, देशमुख, तुम्ही मला एक्झाम सेंटरला सोडायला यावं एवढी तर माझी माफक इच्छा होती, अपेक्षा होती. तुम्ही तर जास्तच मनावर घेतलंय. तर दुसरीकडे इथे रम्याची खूप चिडचिड होऊ लागते. तर आता जीवा म्हणू लागतो, पार्थ दादा काव्याला घेऊन गेला आहे, तो पुण्याला काव्याच्या एक्झामसाठी गेलाय आणि तुझी इथे चिडचिड होते, आम्हाला कळतंय. तर आता रम्या म्हणू लागते, मी तुला मध्ये बोलायला सांगितलं नाहीये जीवा. तर जीवा म्हणतो, हो, पण तू नंदिनीला बोलली आहेस हो ना? आता मात्र नंदिनीला बोललेलं जीवाला अजिबातच सहन होत नाही. जीवा रम्यावर चिडलेला असतो. आता हळूवारपणे या नात्यांची असणारी गैरसमजाची दोरी सुटेल का आणि पुन्हा एकदा नात्यांची विण घट्ट होईल का, प्रेमाची विण घट्ट होईल का, हे आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आता नंदिनी आणि जीवाच्या परीक्षेचा निकाल काय लागतो हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.